नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? मजेत ना? तर आज आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. सकाळचे 6 वाजले आहेत. सकाळी सकाळी वातावरण खूप छान असते म्हणून आम्ही लवकर निघालो. नंतर ऊन पण वाढते म्हणून लवकरच निघालो. तिकडे आम्ही का जाणार आहोत ते व्लॉग बघितल्यावर कळेल तुम्हाला. चला तर मग निघूया. पण मग ते ट्रॅकर्स जे त्या कॅटेगरीतले त्यांचेच आहे बॉस. ब्लॉग वगैरे बनवणाऱ्यांचे आहेत का तिथे बघायचं? ब्लॉगवाल्यांचे तो किल्ला तर छान आलेत ना, मस्त येत आहे. किती ढगाळ वातावरण आहे. इकडे खालीपर्यंत ढग येत. या साईड जवळ येतं ना. इकडचं वातावरण वेगळंच राहणार. इकडच्या वातावरणापेक्षा शहराचं खेडच आलं. जागा किती घेतलेली? त्या घराच्या पाठीमागची जागा किती? कंपाऊंड वॉल मारलाय त्यांनी. असं घरा म्हणजे शहरातल्या घरापासून एकदम जवळ पण असं निसर्गरम्य. लय रेट आहे तिथे पण रेट त्रिशूलच्या वरती त्रिशूल आणि तलवार सगळंच आहे ना. याला हाताचं गाड चल, कार्तिकला तलवार भेटलेली आहे. ती अलेक्झांडर बिबट्या जर दिसला मस्त दिसत एकदम. अशाच वातावरणात राहायला पाहिजे ताई. किती मस्त नेचर आहे. किती गारवा आहे. किती गरम होत होत. किती छान गारवा एकदम मस्त आहे. हे बघा, कार्तिकला किती मोठी कैरी मिळाली. खाणार आहे का कार्तिक आता? हा, खाणार आहे. अरे एवढी खाल्ली तर पोट हो, घेतलं ना.
असे शूज घालतो ताई नेहमी शूज सँडल कधी घालत नाही आणि सँडल घातले. आज सँडल मम्मी काढ गाव व्हिडिओ हा इकडून जा ना. अगं ट्रॅकिंग सँडल घालून ट्रॅकिंग करतो बघा आमचा मुलगा. असं सांगू. अरे एवढं वरती तुला जाता देणार आहे का पायावरती? अरे कळसूबाई रिटर्नला एवढा प्रॉब्लेम येतो एवढं चढायला. काय ते काय वाटत नाही तू पांडवलेण्याच्या मधल्या रस्त्याने जातो नाही मधून. अगं ते किती हाईट वर बघ ना. दीदी पण तर अशी या इकडे खाली नाही इकडे जाताना दिसले. जास्त नको बोलू ना. हे बघा अशा गाई चरण्यासाठी आलेल्या आहेत जंगलात. हो बाबा ती ही बघा ही जवळ आली बघ. गावठी गाई आहेत सगळ्या. मम्मी मम्मी ते काय? चुप रे घाबरवत चालूच नाही. आई एवढी हो ना. बटाटे नाही खायचे. ऑलचेच गेले होते. नाही ते रिंग मधनं पण तसेच जाते ताई. मग ते रिंग फ्रीज मध्ये ठेवा आता. हे होते ना. ते झाडाचे बघ ना कशी पानं दिसतात अशी उभे उभे उभे. कोणत्या हे समोरचं पानं नाही ते वेगळं काही. काय माहिती. पांढरं पांढरं. आम्ही इथे नाश्ता केला. नाश्त्यासाठी आम्ही घरूनच साबुदाण्याची खिचडी बनवून आणली होती आणि चहा पण आणला होता. पण चहा आम्ही आधी घेतला आणि फिरून झाल्यानंतर आम्ही नाश्ता केला. काय काय खायचं करवंद ना मला खायचं. अजून खायचं ना आपल्याला. इथे बी खाऊ आपण आणि थोडे घरी पण घेऊन जाऊ. तू इथे डोंगर कोरात बसतो ना आम्हाला म्हणतो थोडे थोडे तोडायला मदत करतो. तू काम कर फटाफट फटाफट पप्पा कामाला कसे उतरले तर खांदून जास काय तो. पप्पा कसे उतरले तसंच जाणं तिकडून इथून. की काय दीदीचे पण दोन्ही साईडला. हो एवढ्यात वाढले दीदीचे. आधी नव्हते 1-2च होते. आता आणताय फळ दोघी मिळून. दोन दोन सफरचंद 2 आंबे. हा बरं आहे ना चांगलं आहे ना मग तसं तरी ताई. पर्यायच नाही. भाजीच नाही काय खायला हे नाही होत. हा भाज्याच नाही. तिला म्हणा नारळ पाणी पण पिऊन घ्यायचं म्हणून. नारळ पाणी कमी असेल तिकडे. काही नाही. नाही 50 रुपयालाच. आजकाल तर त्यांचं पेराव पण गावात राहिलं. बाळा ताडगोळे आईस ऍपल म्हणतात त्याला. आईस ऍपल म्हणतात इंग्लिश मध्ये ताडगोळ्याला. हा आईस ऍपल. ते नाही का 3 निघाले होते मध्ये नारळासारखं ते. याला गेलो होतो तिकडे एकदा रस्त्यात खाल्लं होतं बा. अलिबागला गेलो तेव्हा मी नव्हती आठवलं का. मी तिला थोडे आणायला ना एकदम. हे ते कस काय आणेल ते. इथे भेटता ना मेन रोड इथे भेटतील. MG रोडला MG रोडला पण भेटतील. बँगलोरलाच मिळालं होतं त्यांना. हा बेंगलोरहूनच तो विमानात घेऊन गेला. एवढं बंच डायरेक्ट तो विमानाने. छान आली अशी कशाची खिचडी. वाव ऍपल कंपनीच माझी.
हा तो घेते ना ते. हे पण दाखव दादा. हे बघा आम्ही याच्यात करवंद कलेक्ट करत आहोत. किती करवंद आहे मी दाखवते तुम्हाला. हे बघा. हा बघ. माझा हात पकड ना. इथे खाली डायरेक्ट खाली जाईल. ओय मम्मी. कच्चे पण घ्यायचे का? हे बघा दिसताय का तुम्हाला? हे बघा किती करवंद आहे. आम्ही दरवर्षी येतो इथे करवंद घ्यायला. मध्ये किती काळे आहेत पण. धरू का पान? आपण मागच्या वेळेस इथं वर पण गेलो होतो ना. तिथे मध्ये गेले होते तुम्ही. होती ना पण ती जायचं का मग तिकडं? नाही ना काही मोठे पण होते. तुम्ही जर नाशिककर असाल तर या निसर्गरम्य ठिकाणाला नक्कीच भेट द्या आणि आमच्यासारखे भरपूर ताजे ताजे करवंद खा. पावसाळ्यात तर छानच असते वातावरण, पण उन्हाळ्यात सुद्धा इथे खूप छान वाटते. चला तर मग आज पुरतं इतकंच. कसा वाटला लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.